बेथानी इथं मरियेने येशूला केलेला तेलाभंग। योहान 12:1-11, मत्तय 26:12-13। वलांडनाच्या 6 दिवस पूर्वी येशू बेथानीस आले। तिथं लाजर होता, ज्याला येशूंनी पुनर्जीवित केले होते। लोकांनी तिथं येशूच्या सन्मानार्थ एका भोजनाचं आयोजन केलं। मार्था वाढीत होती आणि येशूच्या पंक्तीस लाजरही होता। मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे बहुमूल्य सुगंधी तेल येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्यांचे चरण पुसले। सुगंधी तेलाच्या वासानं सर्व घर सुगंधित झाले। मग येशूच्या शिष्यातील एक शिष्य यहुदा इस्करियोत, जो त्याला धरून देणार होता, म्हणाला, 300 रुपयात ते तेल विकून आलेला पैसा गरिबास का दिला नाही? त्याने हे यासाठी म्हटले नाही की त्याला गरिबांची काळजी होती, परंतु यासाठी की तो चोर होता। त्याच्याजवळ पैशाची एक थैली राहायची, त्यामध्ये जे टाकण्यात येत होते तिथून काढून घेत असे। येशू म्हणाले, हिला सोडून द्या। माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी तिने हे कार्य केलं। गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी राहणार नाही। हिनं माझ्या उत्तर कार्यासाठी माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतलं। मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगामध्ये जिथं कुठेही सुवार्ता गाजविली जाईल, तिथं तिथं तिच्या या स्मृतीमध्ये तिच्या या कार्याची चर्चा अवश्य होईल।